या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते आपल्यापर्यंत पुण्याहून आणि निकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। निकी घई आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर ही माहिती पोहोचवण्याआधी राहुल गांधींनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली आहे। तर त्यानंतर पुण्यात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे आपण दृश्य यावेळेला पाहतोय। दुसरीकडे काँग्रेसने देखील मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावलेली आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भात अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। मंदार, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या ज्या पोलिसांच्या गाड्या आपण पाहतो आहोत त्या गाड्यांमधून या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेऊन इथून निघून गेलेले आहेत। मात्र अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आपण भाजपचे कार्यकर्ते इथं असल्याचं पाहतो आहोत। दुसरीकडे काँग्रेस भवनमध्ये देखील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। भारतीय जनता पक्षाच्या या कार्यकर्त्यांना आपण पाहतो आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर हे अशा प्रकारे जे पोलीस जे आहेत तर ते ताब्यात घेत आहेत। या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत। जे कार्यकर्ते काँग्रेस भवनकडे काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांना पोलीस या त्यांच्या व्हॅनमध्ये बसून ताब्यात घेत आहेत, इथून त्यांना दूर घेऊन जात आहेत। या सगळ्या प्रकारामुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे, कारण संध्याकाळची वेळ आहे आणि या आंदोलनामुळे मुख्य रस्ता जो आहे पुण्यातील बालगंधर्व चौकातून पुढे महापालिकेकडे जाणारा या रस्त्याची एक बाजू पूर्णपणे बंद करण्यात आली आहे आणि त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडी झालेली आहे आणि मोठी या ठिकाणी एक गोंधळाचं वातावरण आहे। या कार्यकर्त्यांना आपण पाहिलं की पोलीस घेऊन गेले। इथं आपण पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहतो आहोत आणि अधिकारी मंदार आपल्याकडनं अपडेट घेत राहणार आहे। पुढचे अपडेट्स येत आहेत काँग्रेस भवनाच्या बाहेरून थेटपणे मिकी घई आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मिकी, तिकडे भाजपचं आंदोलन आहे, कार्यकर्त्यांची धरपकड आहे, काँग्रेसचं काय सुरू आहे? आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी दिली जाते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि काहीशी तणावपूर्ण वातावरण काँग्रेस भवनच्या बाहेर देखील पाहायला मिळते, कारण अगदी काही अंतरावर या ठिकाणी भाजपचे देखील कार्यकर्ते शहराध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि अक्षरशः इथं तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळते, कारण बाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे। यांना बाहेर जाऊ दिलं जात नाहीये आणि भाजपचे कार्यकर्ते जवळ येऊ नये यासाठी पूर्णपणे प्रयत्न केला जातोय। परंतु आता जर आपण इथं बघितलं तर हे कार्यकर्ते इथं खूप जोरदार घोषणाबाजी देत आहेत आणि भाजपला जोरदार अर्थात जर आपण बघितलं तर भाजपच्या विरोधात ही जोरदार घोषणाबाजी दिली जाते। आपण जे शहराध्यक्ष आहेत त्यांच्याशी देखील बोलायचा प्रयत्न करूयात। जर आपण बघितलं ज्यांच्यावरून हा सगळा वाद सुरू झाला, ज्यांच्या वक्तव्यावरून, ते देखील इथं आपल्या सोबत आहेत। अरविंद शिंदे, जर आपण बघितलं तर अरविंद शिंदेशी बोलायचा प्रयत्न करूयात। अरविंद शिंदेजी, ज्या पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे, हा सदरचे जे आता आंदोलन घडलेलं आहे त्या आंदोलनाबद्दल त्या विषय वेगळा हा जो विषय आहे ते सदरचे आंदोलन जे आहे ते थांबलेलं आहे, आता थांबला गेला आहे। सर, खरं तर हे काँग्रेस भवनवरून आंदोलन करणार होते हो, असे प्रकारचा मला समजला होता की तिकडे जाणार आहे, पण आम्ही त्यांना ज्यावेळी इथे आले त्यांना समजून सांगितलं आहे की तिकडे जाऊ नका, कुठलाही गैरप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मग त्यांनी इथे आंदोलन केलं, यावेळी पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी आम्ही त्यांना थांबलेला आणि त्यांना डिटेन करण्यात आलं। सर, व्हिडिओ आहे जे अरविंद शिंदे बोलले त्याबद्दल काय चौकशी होणार आहे किंवा काय त्याबद्दल काय सांगता नाही का? तक्रार दाखल झाली? हे जसं आमच्याकडे कसं आहे, आमच्याकडे कुठल्याही प्रकारच्या काही अर्ज येत आहे तर त्याची आम्ही एकदा पडताळणी करतो। जे काय आहे ते जे काय आहे ते आम्ही आपला प्रोसिजर फॉलो करतो। विरोधी पक्षाच्या कार्यालयावरती आंदोलन करतो याबाबतची परवानगी त्यांनी घेतली होती का? आणि जर नसेल परवानगी आणि वातावरण बिघडवण्यासाठी काम केलं म्हणून गुन्हे दाखल त्यांच्यावरती होणार आहेत? याबद्दल जे आहे त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये जे काही प्रोसिजर पोलिसाच्या प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर प्रमाणे कारवाई केली जाते। तर ते रस्त्यात बसून आंदोलन करत होते तर तुम्ही त्याचा बळाचा वापर करून त्यांना बळका करायचा का प्रयत्न केला नाही? बलाचा वापर करणे हे आम्ही सिच्युएशनच्या नुसार
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.